चे काम करत आहोत. छोटा ट्रॅक्टर असला तरी काम मात्र मोठ्या ट्रॅक्टरला टक्कर देणारा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण ट्रॅक्टरची ताकद, कुळवणीची पद्धत आणि शेतातील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या आपण ज्या शेतामध्ये आहोत ते शेत पेरणीपूर्व मशागतीसाठी तयार केले जात आहे. कुळवणी हे शेतीमधील अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कुळवणीमुळे जमिनीतील ढेकळं फुटतात, माती भुसभुशीत होते आणि पिकांच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होतं. आज आपल्यासोबत आहे स्वराजचा छोटा ट्रॅक्टर. आकाराने छोटा असला तरी कामामध्ये कुठेही कमी पडत नाही. कमी डिझेलमध्ये जास्त काम हे या ट्रॅक्टरचं मोठं वैशिष्ट्य आहे. आता तुम्ही पाहू शकता की ट्रॅक्टर अगदी व्यवस्थित रेषेमध्ये चालत आहे. चालक देखील अत्यंत काळजीपूर्वक ट्रॅक्टर चालवत आहे. कुळ व्यवस्थित जमिनीत जात असल्यामुळे माती चांगली भुसभुशीत होत आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी छोट्या ट्रॅक्टरला कमी लेखतात. पण अशा प्रकारच्या कामांसाठी छोटा ट्रॅक्टर खूप उपयोगी ठरतो. विशेषतः कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. सध्या ट्रॅक्टर शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कुळ मारत आहे. मागे बघितलं तर माती अगदी समतोल आणि भुसभुशीत दिसत आहे. अशा प्रकारची मशागत झाल्यानंतर पेरणी करणं खूप सोपं होतं. शेतीमध्ये वेळेचं खूप महत्त्व असतं. योग्य वेळी मशागत झाली तर पिकाची वाढ चांगली होते. त्यामुळे अनेक शेतकरी आजकाल ट्रॅक्टरच्या मदतीने कामे पूर्ण करत आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ट्रॅक्टर कुठेही अडखळत नाही. जमीन थोडी कठीण असली तरी ट्रॅक्टर सहजपणे काम करत आहे. यावरून त्याची ताकद लक्षात येते. ग्रामीण भागामध्ये स्वराज ट्रॅक्टरला विशेष पसंती दिली जाते. मजबूत इंजिन, कमी देखभाल खर्च आणि चांगला मायलेज यामुळे शेतकरी याच्यावर विश्वास ठेवतात. कुळवणीमुळे जमिनीतील तण नष्ट होण्यास देखील मदत होते. तसेच पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. त्यामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळतो. मित्रांनो, तुम्ही जर शेती करत असाल तर मशागतीच्या प्रत्येक टप्प्याला महत्त्व द्या, कारण चांगली मशागत म्हणजे चांगल्या उत्पादनाची सुरुवात असते. आता आपण शेताचा दुसरा भाग पाहत आहोत. येथेही ट्रॅक्टर एकसारखं काम करत आहे. कुळवणीमुळे मातीचा पोत सुधारत आहे. आजकाल मजुरांची कमतरता वाढत चालली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती यंत्रांची गरज अधिक वाढली आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त काम पूर्ण होतं. मित्रांनो, तुमच्या भागात कोणता ट्रॅक्टर जास्त वापरला जातो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच स्वराज ट्रॅक्टरबद्दल तुमचं मत काय आहे हे देखील लिहा. आता काम अंतिम टप्प्यात आलं आहे. संपूर्ण शेतामध्ये कुळवणी जवळपास पूर्ण झाली आहे. शेत अगदी स्वच्छ आणि पेरणीसाठी तयार दिसत आहे. शेतकऱ्याचं जीवन मेहनतीचं असतं. उन्हाळा असो, पाऊस असो किंवा थंडी, शेतकरी सतत मेहनत करत असतो. त्याच्या या कष्टामुळेच आपल्या सर्वांच्या घरात अन्न पोहोचतं. म्हणूनच आपण सर्वांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. शेती हा फक्त व्यवसाय नाही तर जीवनाचा आधार आहे. मित्रांनो, आजचा हा स्वराज छोट्या ट्रॅक्टरचा कुळवणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.